माझ्या मोदी साहेबानं, माझ्या अटल बिहारीनं आणि माझ्या लालकृष्ण अडवाणीनं, उमा भारतीनं, ऋतुंबरा देवीनं या अशा असंख्य कारसेवकांनी केलेल्या कामाचे आज आम्हाला यश आणि फळ आम्हाला दिसणार आहे आणि त्यामुळे मला आनंद होत आहे आणि मी काही दिवसांनी अयोध्येला परत जाणार आहे। 1992 मध्ये अयोध्या येथे देशभरातून लाखो कारसेवक एकत्र आले होते। त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील घाटपिंपरी येथील सिद्धेश्वर करडुले हे देखील कारसेवा करण्यासाठी अयोध्ये येथे गेले होते। दरम्यान त्यांचं वय अवघं 19 वर्षांचं होतं, परंतु 19व्या वर्षी अयोध्येत गेल्यानंतर नेमकं काय केलं, अयोध्येत गेल्यानंतर व्यासपीठावर कोणी भाषणं केली, अयोध्येत गेल्यानंतर घोषणा काय दिल्या याचा लेखाजोखा त्यांनी 1992ला वहीवरती लिहिलाय। आपण पाहू शकतो की हा त्यांनी लिहिलेला एक लेखाजोखा आहे, ज्यामध्ये त्यावेळेस दिल्या गेलेल्या घोषणा, त्यावेळेस केलेल्या वक्त्यांनी केलेली भाषणे या वहीमध्ये त्यांनी लिहिलेली आहेत। तर दरम्यान 6 डिसेंबरला जी घटना घडली त्या घटनेचे ते स्वतः साक्षीदार आहेत। आता मी असं झालं होतं की माझ्या आईकडनं मी 200 रुपये घेऊन भूमला गेलो, भूमवरून कुर्डवाडीला, कुर्डवाडीवरून इटारसीला, इटारसीवरून इलाहाबादला, इलाहाबादवरून अयोध्येला गेलो होतो। अयोध्येला गेलो 3 तारखेला संध्याकाळी 10 वाजता। मग त्यानंतर आम्हाला गुरुकुलमध्ये ठेवलं। गुरुकुलमध्ये ठेवल्यानंतर आम्ही 4 तारीख आणि 5 तारीख मी अशी पाहणी केली की अयोध्याची आणि फैजाबादचीही। मग अयोध्यातल्या मंदिरात असे रस्ता कुठून जातो, हे मेन रस्ता आहे, त्याच्यातल्या चोरटे रस्ते कुणीकडून कसे जवळ जाता येईल हे असं मी अगोदरच ध्येय बांधलं होतं। मग मी ध्येय बांधल्यानंतर 6 डिसेंबर हा दिवस उजळला आणि 6 डिसेंबरला अचानकच असा बदल घडवला। बाळासाहेब क्षीरसागर आणि मिलिंद पाटील, बाळासाहेब क्षीरसागर, आनंद महाजन यांनी मला वाळू दिली आणि म्हणायला लागले की आपण तिथले खड्डे साफ करायचे आणि खड्डे साफ करायला मी आलेलो नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितलं की मी बाबरी मस्जिद तोडायला आलेलो आहे आणि मी तोडणारच आहे, मग तुमची वाळूची मला गरज नाही। ते बाळासाहेब क्षीरसागरने म्हणाले की तुला काय करायचे ते कर, परंतु हे वाळू म्हणून, मोठ्यांचा आदर म्हणून, आपल्या आनंद महाजनचा आदर म्हणून तू घे। घेतल्यानंतर मग आम्ही 10 वाजायच्या आसपास आम्ही बाहेर चौकावर आलो, ज्या ठिकाणी, परंतु अयोध्याच्या जी बाबरी मस्जिद होती त्याच्यापासून 1 किलोमीटर अंतर लांब होतं। मग मी तेवढं अंतर कापून जाऊ शकत नव्हतं, म्हणून मी चोरट्या रस्त्यानं डायरेक्टली कंपाऊंडपाशी गेलो। कंपाऊंडपाशी गेल्यानंतर ते तर एक पोलीस म्हणाला, ए मादरचोत कशाला आला रे, इकडं लांब हो, लांब हो, दूर इधर से भाग भाग। मग मी थोडं बाजूला सरकून मी खाली मुंडकं घालून, मला वाटलं की मी आलेलं ध्येय माझं साध्य होत नाही म्हणून मी खाली मुंडकं घातलं होतं, परंतु तेवढ्यात 11:15 वाजल्या होत्या। 11:15 वाजल्या की लगेच वरती झेंडा फडकला आणि झेंडा फडकल्यावर माणसं वरी गेलेली होती। त्यावेळेस तोच पोलीस म्हणाला की ए इधर देख, उधर क्या चल रहा है। मग मी पळतच आलो आणि त्या माझ्या जवळच्या झेंड्याच्या काठीचे टेकून मी एक जंप घेतली। आतमध्ये गेलो की एलीच्या सह्यानं गुमुटावर गेलो, झेंडा फडकवत होतो, मला आनंद होत होता। आणि मग त्यावेळेस आतून खालून एक पारा आणि टिकाऊ असे हत्यारं येत होती। मग आल्यानंतर पाहिलं तर मी ते बघायची भूमिका घेतली होती थोडी, तर त्यावेळेस कोणालाही तुटत नव्हतं। मग मी म्हणालो की ए तुम्हारे बस की बात नहीं है, ये मेरे पास दो, मैं तोड़ देता हूँ, मेरे हिम्मत में शेतकरी की ताकत है। असं म्हटल्यानंतर त्यातल्या माणसाने माझ्याकडे पार दिली आणि पारने मी एका जागेवर 7 ते 8 मिनटं असं दना 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 मारत मी एक भोगदं पडलं। भोगदं पडल्यानंतर मग मी उकलीत राहिलो। मग मी अशा परिस्थितीमध्ये 4 वाजेपर्यंत तोडलं। 4 वाजता मी खाली मी तिथून सोडणार जागा। मग त्यावेळेस मी म्हणालो की माझ्या मनात आला विचार की माझ्या गावकऱ्यांना काय सांगू, मी इथं काम केल्याचा पुरावा नाही, काय आपल्याकडे फोटो नाही। असं म्हटल्यानंतर मग माझ्या डोक्यात असं आलं की पार घेऊन यावं। मग घेऊन आल्यानंतर डायरेक्टली मी फैजाबादमध्ये एका कॉलेजच्या ठिकाणी गेलो जेवायला गेल्यानंतर मग तिथं माझ्या अंगावरची माती पाहिली, डोक्यातली माती आणि हातातली पार पाहून त्या मास्तरांनी विचारणा केली कुठवर आले काम। मी म्हणला जवळजवळ 99% झालेलं आहे, पाडायचं काम पूर्ण होत आहे। मग असं म्हटल्यानंतर त्या पोलीस मास्तरनी ह्याच्याकडून 10-20 रुपये गोळा करून 200-250 रुपये गोळा केले आणि मला देऊ लागले। मी म्हणालो की मला नको आहे, मी भिकारी नाही आहे, मी पैसे कमवायला आलेलो नाही आहे। मग
ते म्हणाले की असं नाही आहे, तुला बक्षीस म्हणून देतोय आम्ही, भीक म्हणून नाही देणार तर तुला बक्षीस म्हणून देतोय, तुला घ्यावाच लागतात, तू कारसेवक आहेस, धडाडीचा कार्यकर्ता आहेस म्हणून तुला मी ही बक्षीस देतोय. मग मी बक्षीस घेतल्यानंतर मग माझ्याकडं एवढ्या पुऱ्या दिल्या आणि मी पुऱ्या घेत माझ्या गुरुकुलमध्ये आलो. तर त्या ठिकाणी आल्याबरोबरच 6 वाजायच्या अगोदर पोहोचलो, परंतु करपी लागल्यानंतर जेवणाचं हाल होणार होतं. म्हणून बाळासाहेब क्षीरसागर आणि आनंद महाजन म्हणाले की मला ह्या पुऱ्या द्या. मी मुद्दाम म्हणलं की मला हे पुऱ्या गावाकडे जाताना खायला लागत्या. ते म्हणाले की तुमचा खर्च, जाताचा खर्च आमच्याकडे आहेत, आमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही काहीच घेऊ नका, तुम्हाला काय जे लागन ते आम्ही पुरवतो. तर ज्यावेळेस तुम्ही तिकडून प्रवास केला, गावात आल्यानंतर काय झालं? मी परत गावात आलो. गावात आल्यानंतर माझ्या गावकऱ्यांनी माझ्या अशी मोठी मिरवणूक काढली की जवळजवळ 6 हलक्या, 4 ढोल. आता काय वाटतंय? गावकऱ्यांनी मिरवणूक काढली, आता 22 तारखेला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होते, काय भावना आहेत, काय वाटतंय मनात? आता मला असं वाटतं की मी केलेल्या कामाचं चीज झालं, आनंद होतोय की आता मला एक ध्येयाला असं वाटतंय की माझं ध्येय जी आहे ती साध्य झालंय आणि आता मला फार मोठा आनंद होतोय आणि मी अजून एक बार अयोध्येला जाणार, हे माझं मनोधैर्य आहे. आपण पाहू शकतो की सिद्धेश्वर कर्डुले यांनी अयोध्येपर्यंतचा प्रवास आणि अयोध्येहून परत येतानाचा प्रवास आपल्याला सांगितला आहे.